नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर पहाटेचे वाजले आहेत 4 आणि मी आत्ता आहे मालगुण समुद्रकिनारे. मी म्हणजे मित्रमंडळ आहे, मी आहे, पप्पी आहे आणि आशिष आहे. तर आम्ही असे तिघे मिळून मासेमारी करण्यासाठी आलेलो आहोत. स्पेशली सकाळची मासेमारी म्हणू शकतो मालगुण समुद्रकिनाऱ्यावरील. आणि मी देखील तब्बल 3 वर्षांनी पुन्हा एकदा व्हिडिओ करण्यासाठी स्पेशल 4 वाजता येतो आहे, तो म्हणजे मालगुण समुद्रकिनारे. 3 वर्षापूर्वी पप्पी, मी आणि आणखी आपले 2 मंडळी होती आपल्यासोबत. तर मासेमारी केली होती आणि भरपूर मासे मिळाले होते तेव्हा. तर आत्ता काय मासे मिळतात ते पाहूया. आणि तिकडे बघता येत असेल बॅटरीवर बॅटरी घेऊन आपले मित्र चाललेले आहेत समुद्राच्या दिशेने. अर्थातच समुद्र किनारी आहोत, पण समुद्राच्या आतमध्ये चाललेले आहेत. फारसं ते पाकताना तुम्हाला दाखवता येणार नाही, कारण संपूर्ण अंधार आहे. कसं असतं, जेव्हा म्हणजे पहाटे ही जी पागिलकी करतो किंवा जे मासेमारी करतो तर थोडंसं दाखवणं कठीण असतं. शेंडीचं जाळं म्हणजे ज्याला आम्ही पाग म्हणतो किंवा पागलं म्हणतो, त्याद्वारे ही मासेमारी केली जाणार आहे. कारण मासेमारीचं अनेक प्रकार आपण पाहत असतो, त्यातली समुद्र किनाऱ्यावरील शेंडीच्या जाळ्याने किंवा पागल्याने केली जाणारी मासेमारी आज आपण पाहणार आहोत. आणि पप्पी वगैरे पुढे गेलेत, नंतर मी त्यांना दाखवतो. तर आपण बीचवर म्हणजे समुद्र किनारी थोडंसं बाहेर राहून शूट करणार आहोत. ते त्यांनी पागलं जसे समुद्र किनार म्हणजे वरती आले तर काय पागलं ते बघूया. कारण कसं असतं, काही मंडळींना पागण्यापेक्षा जास्त बघण्यात इंटरेस्ट असतो, तर काही जणांना पागण्यात इंटरेस्ट असतो. तर असा सगळ्यांचा वेगवेगळा इंटरेस्ट असतो. तर आपला देखील इंटरेस्ट आहे. आपण काल जेव्हा आलो होतो, मी स्वतः आलो होतो, तर मोठा बोईर मासा म्हणजे फोक पागला होता. बोईराची जी साईज असते त्यानुसार त्याला नावं असतात. छोटा बोईर, मोठा बोईर मासा, फोक मासा, तर अशा विविध प्रकार असतात. तर बघूया आता काय मिळतंय ते. तर आपल्यासोबत आहे पप्पी. पप्पीकडे बघ. आणि पप्पीने पहिल्याच पागात एक कोकेर पागलेली आहे. कोकेर ना, अजून काय पागलायस? साईज मोठी आहे. त्याला काय मिळालं? तर त्या बाजूला टॉर्च दिसत असेल तिथे आशिष आहे आणि इथे पप्पी. त्याला काही नाही मिळालं, पण पप्पीला चांगल्या साईजची कोकेर मिळाली. आणि ही ठेवायला मोस्टली ही झाबली वापरतात. हे बघा, अशी कमरेला बांधली जाते. 2 मिळाल्या, 2 कोकेर मिळाल्यात. चांगली साईज आहे रे. पप्पी पागला किती नंबरचा आहे? 32 नंबर. 4 बोटी 32 नंबर. म्हणजे पागल्याच्या साईज असतात किंवा पागल्यामध्ये देखील प्रकार असतात. म्हणजे जाळ्यामध्ये प्रकार असतात. 16 नंबर, 20 नंबर, 25, 28, 32, 45 नंबर. तर अशा नंबर्स असतात. तर पप्पीकडे आहे ते 32 नंबर ना. 32 नंबर 4 बोटी. चला पुन्हा एकदा पप्पी जातोय. आणि त्या बाजूला आशिष आहे. आशिषला काही मिळालं नाही, पण पप्पीला मिळालं. पुन्हा एकदा पप्पीला कोकेर मिळालेली आहे. एकच आहे ना कोकेर? चांगली साईज आहे कोकेरची. त्याला काय मिळालं? अजून काय नाही मिळालं. कोकेर. तीन आहेत ना. तर पहिल्या भागात पप्पीला 2 कोकेर मिळाल्या आणि आता 3री मिळाल्या, म्हणजे एकूण 3 कोकेर मिळाल्यात. इथेच जातोयस ना आधी?
ओके, तर आपण समुद्र किनाऱ्यावर म्हणजे पाण्याच्या वरच्या बाजूला ते पाण्यात जातात हे बघा. पुन्हा एकदा पप्पीला चौथी कोकेर मिळालेली आहे. कोकेर कोकेर जास्त आहेत असं वाटतं. आज कोकेरची मासेमारी आहे. कोकेरची मासेमारी आज आपण करणार वाटतं. त्याला काय भेटणार? त्याला काय नाही मिळालं, काहीच नाही. कोकेर मासा तर समोर हे लाईट्स दिसत आहेत तर ते गणपतीपुळ्यामधील आहेत. आपल्या या बाजूला मालगुण गाव आणि त्या बाजूला गणपतीपुळे गाव. तर मगाशी आम्ही तिथे होतो आणि या बाजूला आलोत आणि पप्पीने पुन्हा एकदा कोकेर पागलेली. अरे जबरदस्त, एक नंबर मोठी साईज आहे बघा. 1 2 आणि 3 कोकेर. पप्पी किती किलोची असेल हे? 1.5 किलो. 1.5 किलोची कोकेर ही बघा केवढी आहे. नारबा म्हणतात. नारबा काय खतरनाक, केवढी कोकेर आहे बघा. ही एक आणि ती एक. त्याला काय मिळालं? नाही, काय नाही भेटणार. नारबा काय? ही नारबा आणि कोण? ते पण तेच आहे, ते लहान साईज आहे. लहान साईज. ओके, हा मोठा नारबा, हा छोटा नारबा आणि आपण छोटा नारबा आणि हा पप्पी. त्या नारबांना पकडणारा पप्पी. जबरदस्त. दाखवूया अशी केवढी साईज आहे बघा. ऑलमोस्ट झाबली फुल झालेली आहे पप्पीची. संपूर्णपणे अंधार आहे त्यामुळे ते पाकताना प्रॉपर तुम्हाला दाखवता येत नाहीये. जेव्हा त्यांना मासे मिळत आहेत आणि ते वरती येतात तेव्हाच फक्त तुम्हाला मी दाखवू शकतो. कोकेरच कोकेर, सगळे कोकेर आहेत. तर आशिषला देखील एक कोकेर मिळालेली आहे. आशिष इकडे बघ. तर मगातपासून तुम्हाला दाखवलं नव्हतं, प्रदीर्घ कालावधीने तुम्हाला आशिषचं दर्शन करवतो. तर आशिषला देखील एक कोकेर मिळालेली आहे. पप्पीला काय मिळालं? पातळ आहे. काय बोलतो आता, नाही खाली काय म्हणजे हो कमी आहे. नाही ते 50 किलो ठीक आहे, पण साईज चांगली आहे ही पण. चांगली आहे.
पुन्हा एकदा पप्पी नवीन आहे आता, नवीन नवीन आहे काहीतरी. हे काय चांदगा ना, चांदगा. खडपी मासे आता खऱ्या अर्थाने मिळायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल, कारण मगाचपर्यंत पप्पीला कोकेरच मिळत होती, पण आता हा चांदगा मिळालाय, चांद मासा. चांद मासा. आता हे सर्व कोकेर म्हणजे कोकेर मासे आहेत आणि हा एक चांद मासा. आता हळूहळू उजळायला लागलेला आहे आणि हा संपूर्ण मालगुण समुद्र किनारा आणि समोरच या बाजूला पप्पी आहे तिथे आणि या बाजूला आशिष आहे. तर पप्पीला कोकेर मासा मिळालेले आहेत. हा सगळ्यात मोठा आहे ना. अशी ती हिसाब होती तिकडे. कोकेरच कोकेर. लागेल ना त्याची इकडे. करकरा म्हणला बरं. तिकडे वळला हा कोणता मासा आहे. काय म्हणतात चांगलं. एक कोकेर आहे, हा चांद आहे आणि हा कोणता रे. हा हा करकरा. हा काय म्हणलं बरं तुझ्या बागाय बारका. तर एवढे मासे पप्पीला मिळालेले आहेत. तर ही कोकेरची साईज जरा मोठी आहे आणि बाकीचे छोटे कोकेर साईज. तर आता मी मासेमारी करून निघालेलो आहोत. सिद्धूला बरेच, सिद्धू म्हणजे पप्पी, त्याचं नाव सिद्धू आहे, सौरभ पण म्हणतात, पण आम्ही लाडाने प्रेमाने आणि आपुलकीने त्याला पप्पी म्हणतो. तर आम्ही तिघं, हे बघा इथे तिघंजणं पागायला आलो होतो. सकाळी पहाटे 4 वाजता आलो होतो आणि 4 वाजल्यापासून आमची पागिलकी चालू होती. तर पप्पी मला सांग, आपल्या साधारण कडपात कोणते कोणते मासे मिळतात. ओके.
कुंभारू, कालाप्पे, गोबरे आणि कोकेर तर असे मासे मिळत असतात. तर कास्ट नेट फिशिंग आपण म्हणू शकतो. शेंडीचं जाळं किंवा पागल्याच्या साह्याने केलेली मासेमारी. सकाळी 4 वाजता येऊन आम्ही मासे पागत होतो. तर मासेमारी करणं खरंच सोपं काम नाही आहे, मी नेहमीच सांगत असतो. कारण पहाटे 4 वाजता आलो आणि हे लोक पागत होते. ते पागताना तुम्हाला प्रॉपर दाखवता आलं नाही कारण काळोख होता आणि त्यामुळे तेव्हा प्रॉपर दाखवता आलं नाही. पण जे मासे त्याने पागले तर ते किनाऱ्यावर येऊन तो झाबलीत टाकत होता, त्यामुळे ते दाखवता आले. तर अनेक जणांना मासेमारी करण्यात खूप इंटरेस्ट असतो किंवा मासेमारी करण्यापेक्षा जास्त बघण्यात इंटरेस्ट असतो, बघण्याची आवड असते. तर असेच आपले मासेमारीचे नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येत जाऊ. कारण काल मी आलो होतो स्वतः पागायला आणि मी देखील मोठा बोईर मासा पागला होता. बोईर माशाला वेगवेगळी नावं आहेत. मोठा बोईर मासा, खवलारा, शेळा, शेरवा किंवा फोक असं म्हटलं तर अशी वेगवेगळी नावं बोईर माशाला आहेत. तर प्रत्येक विभागानुसार काही माशांना, लोकल माशांना वेगवेगळी नावं देखील असतात. तर असाच हा व्हिडिओ होता. सकाळी 4 वाजता येऊन आता आम्ही निघालो आहे. साधारण एक 6:30 वाजलेत आता आणि चांगलं उजळलं आहे. तर निघालो आहे आता परत घरी. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.